भीती नाही वाटत. बैल कधीतरी थांबणार आहे, कारण शेवटी नंदी आहे, त्याचं शरीर आहे, त्याचं वय आहे. भीती मग काय आहे, फक्त आम्हाला भीती नाही. जेवढं एखाद्या गाडा मालकाला जे कमवायचं होतं त्यांनी ते सगळं कमवून दिले. नाव, प्रसिद्धी, पैसा सगळं कमवून दिले. आणि आता फक्त भीती काय अशी वाटते, बैल थांबल त्या दिवशी आपण मैदानात काय घेऊन जाणार नाही का. आज बस बैल घेणार आपण थांबणार नाही. आपला नात खानदानी आहे, बैल नाही थांबवणार. फक्त एक अशी नाही का, जे आत्ताच्या आठवणी आहेत त्यानंतर थोड्याशा वाईट वाटेल त्यावेळेस. फक्त खरंच मग आत्ता ही दोन मागची जरी काळ आम्ही आठवले ना, ठारचं मैदान झालं, तो जल्लोष कुशेगावचं झालं, ते त्याला आठवणीत राहतं आपल्या. खरंच ते एवढं सगळं बैलांनी दिलं आपल्याला. तिथून पुढे जोपर्यंत बैलगाडा क्षेत्र चालेल तोपर्यंत तरी बैलाचं नाव काढतच जाणार लोक. आणि ह्या बैलाला बघून जवळजवळ अजून लय असे गाडा मालक असं त्यांना बैल घेऊशी वाटतो की आमचा पण बैल बाकासोर सारखं नाव करल. म्हणजे एक वेगळं ग्लॅमर